बदलापूर जवळच्या लव्हाळी येथील शिवभक्त आश्रम शाळेची ही मुलं आहेत. जवळजवळ 400 मुलं इथल्या वसतिगृहामध्ये राहतात आणि याच ठिकाणी NSSचं शिबिर भरलंय ते SNDT PV पॉलिटेक्निकच्या मुलांचं. आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांमधून ही सारी मुलं इथे येतात आणि याच आदिवासी पाड्यांना या मुलांनी भेट दिली. मुंबईत वाढलेल्या या मुलांसाठी आदिवासी पाड्यांवरचं वातावरण हे एकदम वेगळं होतं. या मुलींना इथल्या लोकल लोकांशी संवाद साधायचा होता. तिथल्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेसबद्दल, स्किल्सबद्दल माहिती द्यायची होती. या ठिकाणी आपली पॉलिश्ड आणि सोफिस्टिकेटेड भाषा चालणार नाही हे लवकरच यांच्या लक्षात आलं आणि संवाद हा फक्त मराठीतूनच करायचा आहे हे लक्षात आल्यावर कोणाला मराठी चांगलं येतं याची शोधाशोध करायला लागली. कॉलेजची माहिती सांगताना पुढे बघायला आलं की कसं आहे, कसे लोक राहतात, किंवा काय तुमचं म्हणजे गोष्टींची तुमच्याकडे हे नाहीये, सोर्सेस नाहीये, आम्ही बघायला आलो. आमचं राऊंड इलेक्ट्रॉनिक्स मशीनबद्दल वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स. या आदिवासी बायकांशी संवाद कसा साधायचा हे लक्षात आल्यानंतर मात्र संभाषणाची गाडी पुढे सरकली आणि मुलींचा उत्साह चांगलाच वाढला. आहेत ना सगळे मुलीचे सर्व काय नाही. 5 मिनिटं सावली देतात नाही. आधी संवाद कसा साधायचा हा प्रश्न पडलेल्या आमच्या कॉलेजच्या मुली आता मात्र ह्या आदिवासी बायकांना बोलावून संभाषण करण्यास भाग पाडत होत्या. आमचे कॉलेजेस ते फक्त मुलीसाठी. लग्नाच्या आधी बोलते नाही, तेव्हा परिस्थिती जरा वाईट होती, पैसा नव्हता. तरी तुम्हाला काय मला होतं शिकायचं होतं, पण ते आता आई आजारी पडायची, घरात पण करायला पण नव्हता. मीच मोठी ना, घरात नव्हता मग मी शाळा सोडली. तुम्हाला किती बहिणी? एक कसं आहे, एक लहान आहे, एक बाळ आहे. ती शिकणार आहे अजून. तिचं लग्न झालं. भावाचं पण झालं. भावाचंच झालं. मुलगा मोठा नववीला म्हणजे एक मुलगी आहे, मुलगी आहे ती 7वीला आहे आणि मुलगा आहे तुमच्या मुलाला काय करायचंय पुढे जाऊन? आता काय माहिती काय करायचं. नाही, 10वी आहे ना, 1 वर्ष उरला त्याच्याकडे काय विचार करायचाय म्हणून. कारण मी फार्मसीची आहे, प्रेमलीला विठ्ठलदास मुंबईमध्ये, आणि ही इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटची आहे फार्मसी. तर ना आम्ही लोक पण बेसिक ते नाही ना, मोठा मुलगा माझा बोलत नाही ना, मग काय माहित आता पास होतं का नापास होतो एवढा असं नका बोलू. पास होईल. त्याला प्रेशर पण टाकू नका इतका. बोल की तुझ्याकडून जेवढं होत आहे तेवढं कर. ते करतो ना, देऊ तो सगळा. बरोबर आहे. येता ना नेहमीच येता, आमच्या घरी बसून जाता, गोष्ट सांगून जाता. येता नेहमीच. हा, कुठली कॉलेज आलेली आधी? दुसरं आलंय का? दुसरं पण आले होते का अजून कोण? हा, तर पहिली झाली ती माझा. आम्ही इथे आश्रम आहे ना, आश्रम मध्ये थांबलोय आम्ही. 7 दिवस इथे झाली. हा,
SNDT आमच्या कॉलेजचं नाव आहे प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक. SNDT आहे ना, हे एक विद्यापीठ आहे. ह्यामध्ये ना खूप वेगळे वेगळे कॉलेज आहेत. तिथून ना एक कॉलेज आहे आमचा, तिकडून आलो आम्ही तुमच्या गावाबद्दल म्हणजे ऐकायला कसे राहतात कसं नाही ते सगळं आमची माहिती आहे तुम्हाला इकडच्या पोरांबद्दल. तुमची माहिती आहे आम्ही घेणार. काय फेस्टिवल वगैरे असतात ते ऐकलं आदिवासी पाड्यावर मारलेल्या ह्या तासभराच्या फेरफटक्यामध्ये मुलींनी खूप काही शिकलं आणि याच पाड्यावरच्या त्या आदिवासी मुली ज्या आश्रमशाळेत शिकत होत्या त्यांनी सुद्धा या सर्व आमच्या कॉलेजच्या मुलींना खूप हेल्प केली. या शहरात वाढलेल्या मुलींमधला आणि शिक्षणाचा गंध नसलेला आदिवासी बायकांमधला त्या एक दुवा होत्या.